नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा विसर्जनामध्ये मनपूर्वक स्वागत. एक शेतकरी कुटुंबातून पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून राज्याच्या माजी महासचिव पदापर्यंत काम आणि त्यासोबतच मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक आणि त्यासोबतच एक लेखिका, उद्योजिका आणि एक वक्त्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एक आदर्श महिला आणि आताच त्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्या उषाताई इंगोले आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा सदरामध्ये आपण संवाद साधूया. ताई नमस्कार. नमस्कार. जय जिजाऊ. ताई, आपण एक शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन आज अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलीच आहे. त्यासोबतच तुमची आताच नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आता तुम्हाला सुप्रियाताईसोबत आणि शरद पवार साहेबांसोबत काम करायचं आहे. याबद्दल आपली कशी भावना आहे, काय सांगाल? सर्वांना नमस्कार. शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की मराठवाडा ही माझी जन्मभूमी आहे आणि पुणे हे माझं कर्मभूमी. दुसरी गोष्ट असं आहे की चळवळीमध्ये काम करत असताना किंवा राजकारणामध्ये काम करत असताना आपला जो मार्गदर्शक असतो किंवा आपला जो गुरु असतो तो आपल्याला चांगला लाभणं हे आपलं नशीब असतं किंवा तो आपल्या कर्माचा एक भाग असतो. मला आनंद आहे की मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब हे माझे सामाजिक क्षेत्रातले गुरु आणि मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि यापुढेही राहतील. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, राजकारणामध्ये जाणतं व्यक्तिमत्व म्हणजे राजकारणातला महामेरू आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब हे माझे राजकीय मार्गदर्शक आणि राजकीय गुरु म्हणून मला लाभले. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजते. ताई, आपण अनेक दिवसापासून वर्षापासून एक प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आणि कशा प्रकारचं काम राहिले आपलं? मी गृहिणी होते. आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये मुलीचं लवकर लग्न करतात. त्यात शेतकरी कुटुंबामधल्या जे मायबाप असतात त्यांना असं वाटतं की मुलीचं लवकर लग्न व्हावं. इथल्या परंपरेनुसार आजी आजोबा असतील, काका, आपल्याकडे सगळे मोठी माणसं लग्नाचा निर्णय घेत असतात. मुलीचं लग्न ही मोठी माणसं ठरवत असतात. त्याप्रमाणे आमचंही मोठं कुटुंब आहे. माझे 5 काका, 6 मामा, 3-4 आत्या, म्हणजे हे सगळं मोठं कुटुंब असल्यामुळं माझंही लग्न लवकर झालं. पण माझ्या आजोबाची जी निवड आहे म्हणजे माझे मिस्टर असतील निर्व्यसनी, घरातले सगळं कुटुंब वारकरी संप्रदायातलं आणि महिलांना वाव देणारं, त्यामुळं माझ्या सासरच्या मंडळींनी लग्न झाल्यानंतरही मला शिकू दिलं. त्यामुळं मला वाटतं की आज जे काही मी आहे ते सासरच्या मंडळींमुळे आहे. मी नंतर शिकले आणि माझे मिस्टर जे आहेत ते नेरोलॅकमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतात. त्यामुळे नोकरीनिमित्त आम्ही पुण्याला गेलो आणि तिथे मग मी माझे काही धडपडी मी आहेच, थोडं बोलायची आवड असल्यामुळं तिथे काही व्यवसाय उभे केले. योगायोगाने मराठा सेवा संघाशी संपर्क आला. मग पुणे शहर अध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष, राज्य महासचिव अशा विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि मी ते प्रामाणिकपणे केलं. प्रशिक्षणाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर सुरुवातीला मी बचत गटातल्या महिलांना प्रशिक्षण द्यायची. मार्केटिंग हा माझा आवडता विषय आहे आणि त्यामुळं बचत गटाच्या माध्यमातून बोलण्याची एक संधी मिळाली आणि हळूहळू महिला आर्थिक विकास महामंडळ जे शासनाचं आहे यांच्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना पुढे मी उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन देऊ लागले आणि हळूहळू सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय झाले. नक्कीच ताई, शैक्षणिक पार्श्वभूमी देखील चांगली आहे. त्यासोबत ताई तुम्ही एक उद्योजकता आहेत आणि त्यासोबतच तुम्ही एक वक्त्या, लेखिका आहेत आणि अनेक ठिकाणी व्याख्यान देखील झालेत. आणि अशी नेमकी आपल्याला काय सांगता येईल की आपलं जे साहित्य असतं, साहित्याचं कशा प्रकारचं साहित्य, आपण कोणकोणतं साहित्य आपलं बाहेर आलेलं आहे आणि त्यासोबत व्याख्यान कोणकोणत्या विषयावर झाली, काय सांगायला या संदर्भात? मी स्वतःला भाग्यशाली समजते की मराठा सेवा संघाच्या चळवळीत मी घडले. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचार वाचण्याचं एक भाग्य मला चळवळीमुळे मिळालं, कारण मी ग्रामीण भागातली. त्यानंतर जिजाऊ असतील, ताराराणीबाई साहेब असतील, आई रमाई असतील, फतिमा शेख असतील, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असतील, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले असतील, यांचं साहित्य मी वाचलं. साळुंके साहेबांच्या विचारांचा पगडा खूप माझ्यावर आहे. त्यांचं वैचारिक साहित्य भरपूर वाचलं आणि यामधून मला असं वाटलं की आपणही काहीतरी लिहावं. आपल्याला आपले काही तोडके मोडके विचार असतील ते लोकांपर्यंत पोहोचावेत.
सुरुवातीला मला असं वाटायचं की महिला बचत गटांना प्रशिक्षण देत असताना छोट्या छोट्या महिलांच्या अडचणी असतात. त्यांच्या मालाला भाव कसा मिळेल, त्या कुठे विक्री करू शकतील, त्याचं पॅकेजिंग कसं केलं पाहिजे, याचं नॉलेज महिलांना फारसं नसतं. आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं की शासनाच्या पातळीवरती एखादा ट्रेनर बोलवला जातो, परंतु तितकी माहिती मिळत नाही. म्हणून माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक दादा मी लिहिलं ते म्हणजे महिला बचत गटाच्या व्यावसायिकांसाठी, की कशा पद्धतीने त्याची मार्केटिंग केली पाहिजे, कशा पद्धतीने पॅकेजिंग केली पाहिजे. इथून एक लिखाणाची आवड निर्माण झाली. मग त्यानंतर चळवळीवरती काही पुस्तकं लिहिली. तारा राणीबाई साहेबांवर माझं पुस्तक आहे, महिला यशस्वी उद्योजिकांवर माझं पुस्तक आहे, आणि आता माझं एक सिकाल वक्तृत्व तर कराल नेतृत्व हे 500 पानाचं पुस्तक आत्ता लवकरच येईल. असं आयुर्वेदावर काही पुस्तकं लिहिली, असं लिखाण चालू आहे. नक्कीच ताई, एक उद्योजक असून एक लेखिका होणं आणि एवढे 500 पानाचे पुस्तक लिहिणे सोपी गोष्ट नाही. त्यासोबत ताई आपण कार्यभूमी आपली पुणे आहे, त्यासोबतच मराठवाड्यात तुमचा जन्म झाला आहे, मराठवाड्यात आता देखील तुमचं काम चालू आहे. आपण एक संबंधित महाराष्ट्र फिरत असता. सध्या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये पाहिलं तर महिलावर अनेक अत्याचार होत असतात, बऱ्याच काही गोष्टी होत असतात. यावर नेमका आज काही घडलं नाही पाहिजे, कारण की गोष्टी ऐकाव्या वाटत नाहीत, पाहाव्या वाटत नाहीत, एवढ्या हिंदच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला ह्या कुठंतरी बंद होण्यासाठी याच्यासमोर काय उपाययोजना काय करता येतील, काय वाटतंय? हे तर खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, कारण छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, परस्त्रीला माते समान मानणाऱ्या छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे, आणि त्यांच्या विचाराचे आपण सगळे मावळे आहोत, आपण त्यांच्या विचाराचे पाईक आहोत. या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होतात, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. परंतु मला असं वाटतं की आपण पुढे जात असताना, आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना महिलांना जर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं, जसं आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव, पण आज आपण पाहिलं असेल मागच्या काही महिन्यामध्ये की मेडिकल फील्डमध्ये PG करणाऱ्या मुलीवर सुद्धा गँगरेप होतो. मग बेटी शिकून काय उपयोग, तिची जर सुरक्षा आपण करू शकत नसेल तर. मला असं वाटतं की महिला सक्षमीकरणामध्ये, महिला सबलीकरणामध्ये जर आपण विचार केला तर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं आपण विकासावर बोलत असताना रस्ते केले म्हणजे विकास झाला असं नसते. तिथल्या तरुणांच्या हाताला काम आहे का, तिथल्या महिला सुरक्षित आहेत का, त्यांचे उद्योग व्यवसाय व्यवस्थित आहेत का, हे विकास असतो. तर मला वाटतं महिलांच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये काम झालं पाहिजे. नक्कीच ताई, आपण अनेक वर्षापासून समाज क्षेत्रामध्ये काम करता असता आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवसंघाच्या माध्यमातून आपण आरक्षणाचा देखील बराच अभ्यास केला आहे, आणि अनेक वर्षापासून जी मागणी आहे आज देखील हा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. आणि नेमकं आता आपल्याला काय वाटते, काय कसं सुटेल, काय होईल, काय भावना आहे आपली? स्पष्टच बोलायचं झालं तर मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात ही कोपरोडीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्यानंतर ते सुरू झालं. कोपरोडीच्या ताईला अजूनही न्याय मिळाला नाही, असे खूप प्रश्न आहेत मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये की ते प्रलंबित आहेत. आरक्षणावर काम करत असताना मी स्वतः अनेक आंदोलनं केली, आणि आपण सगळ्यांनी केली एक समाज बांधव म्हणून. मला असं वाटतं की आपल्याला पुढे जात असताना मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ते मिळायलाही पाहिजे, नक्कीच मिळायला पाहिजे. तर त्यासाठी जो काही जरांगे दादा लढा देत आहेत त्यांच्यासोबत आपण सर्वजण आहोत, आणि यापुढेही आपण राहू. आपण पाहिलं की मनोज दादा जरांगे यांनी आरक्षणाचं आता एक 12 महिन्यापूर्वी चालू केलं होतं, आणि त्यामध्ये लोकसभेमध्ये प्रचंड मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला, म्हणजे महायुतीला बसला. आणि बसल्यानंतर देखील त्यांनी आरक्षण दिलं नाही, अजून देखील आरक्षण दिलं नाही, अजून देखील बरेच वेगळे वातावरण होते. एक तुम्ही फिरताय, तुम्हाला काय वाटतंय, जसं लोकसभेला जसं झालं त्याच प्रकारचं विधानसभेला फटका बसेल का, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? कसं असतं माहिती आहे का, की लोकसभेला फटका बसूनही अजूनही सुधारले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. विधानसभेला पण फटका बसेल, निश्चित बसेल. कारण काय माहिती आहे का, आता समाज सुज्ञ झालेला आहे, आता पहिल्यासारखं राजकारण राहिलेलं नाही आहे. आता शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दिल्लीत काय चाललंय हे त्याच्या मोबाईलवर कळतं. सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आता खूप मोठ्या प्रमाणावरती समाज जागरूक झालेला आहे. आणि निश्चित मला असं वाटतं की मराठ्यांच्या हितासाठी जरांगे दादा लढत आहेत. आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान होता आहे आणि कायम राहील. निश्चित दादा जिथे जिथे उमेदवार देतील तिथे तिथे महायुतीचा पराभव अटळ आहे असं मला वाटतं. नाही, दादानं जर उमेदवारी दिली ताई तर नेमका फायदा कोणाला वाटते, म्हणजे नेमकं महाविकास आघाडी महायुती दोघांचंही नुकसान असं देखील होईल. कारण की पहिल्यांदा महायुतीला तोटा झाला होता, महाविकास आघाडीला फायदा झाला होता, परंतु आता त्यांनी अपक्ष उमेदवार दिल्यामुळं आता नेमकं काय होईल? मला वाटतं की लोकसभेला जसं त्यांनी उमेदवार दिले नाहीत, तुमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला फायदा झाला होता. ठीक आहे, आपण काही प्रमाणामध्ये सकारात्मक विचार करू. आता फायदा कोणाला होईल, महाविकास आघाडीला होणार नाही किंवा महायुतीलाही होणार नाही, कारण दादा अपक्ष उमेदवार देत आहेत. तर मला वाटतं दादानी जे उमेदवार देत आहेत त्याच्या मागे जर समाज उभा राहिला तर ते निवडून येतील. परंतु निवडून आलेल्या उमेदवारांनी
काल तुम्ही पाहिलं असेल छत्रपती संभाजीराजेंनी जरांगेदादांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठेतरी पक्षाशी एकत्र आलं पाहिजे राजकारणासाठी. परंतु अजूनही जरांगेदादा विचारच करत आहेत, कारण त्यांना समाजाची जबाबदारी आहे. कारण जरांगे पाटील हे काही साधं व्यक्तिमत्व नाही आहे. समाजाची ओळख असणारं, समाजाची नाळ ओळखणारं एक मोठ्या मनाचं आणि जागरूक व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. समाजाला आत्तापर्यंत असा माणूस मिळाला नाही आपल्या समाजाला. तर त्यामुळं दादा जे काही निर्णय घेतील आणि जे काही उमेदवार उभे करतील, फक्त एवढंच वाटतं की जे काही निवडून येतील समाजाच्या नावावर, समाजाच्या जीवावर, दादाच्या जीवावर, त्यांनी समाजाशी येणाऱ्या काळामध्ये एकनिष्ठ राहावं, एवढंच वाटतं एक समाज भगिनी म्हणून. नक्कीच ताई, त्यासोबतच मनोज पाटील जरांगे आणि मराठा आरक्षण यावर आपण एक पक्षाच्या राज्याच्या उपाध्यक्ष आहात. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आरक्षणावर आणि मनोज पाटील जरांगे यांच्याविषयी? तुम्हाला माहिती असेल, ज्या वेळेला दादांनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेला सर्वात अगोदर आमच्या पक्षाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना भेटायला गेले होते. एवढंच नाही तर मागेही साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांची भूमिका योग्य आहे म्हणून, म्हणजे त्याच्यामध्ये वाईट काही नाही. जरांगेदादांची भूमिका योग्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. घटनेमध्ये ज्या गोष्टी टिकतील त्याच्यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल. नक्कीच ताई, त्यासोबत तुम्ही वसमत विधानसभा मतदारसंघात येता आणि हिंगोली जिल्ह्याचा तुम्हाला बऱ्याच अभ्यास देखील आहे. हा मतदारसंघ, वसमत विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली जिल्हा, आपल्याला काय वाटतं की कोणकोणत्या विकास कामांपासून वंचित राहिला आहे? काय आपली भावना आहे? खरं सांगायचं झालं तर राजकारणामध्ये मी आत्ता आली आहे, म्हणजे साधारण 1 महिना झाला. पण आधीचा जर माझा इतिहास पाहिला तर मी 16 वर्ष सामाजिक काम केलेलं आहे. मी एक लेखिका आहे, व्यावसायिक आहे. मी मागच्या 4 वर्षापासून, म्हणजे 4 वर्षापूर्वी माझं इथे नांदेडमध्ये सन्मान प्रेस्टिजला कार्यालय आहे, तिथून मी काम करते. हिंगोली असेल, नांदेड, परभणी, यवतमाळ या 4 जिल्ह्यांमध्ये मी काम करते शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून. मी शासनामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, महिला बाल कल्याण असेल, स्किल डेव्हलपमेंटचा विभाग असेल. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये मी आरोग्य विभागाबरोबर हिंगोलीच्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. जेवढे हिंगोलीमधले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपआरोग्य केंद्र आहेत त्याच्यावरती आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतलेले आहेत स्लोगन पेंटिंगच्या माध्यमातून. मला असं वाटतं की 4 वर्षापासूनच मला असं वाटत होतं की आपल्या मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जो माझा सासर माहेरचा जिल्हा आहे, कळमनुरी तालुक्यामध्ये शिवणी हे माझं माहेर आहे आणि वसमत तालुक्यामध्ये कुरुंदा हे माझं सासर आहे. वसमत विधानसभेची मी सून आहे. मला असं वाटत होतं 4 वर्षापासून की इथे यूथ आहे, म्हणजे मी राजकारणात येईल हा विचार माझ्या डोक्यात 4 वर्षापूर्वी नव्हता. प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर मला नेहमी वाटायचं की माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या मराठवाड्या विभागामध्ये बघा, पुणे मुंबईला इकडची भरपूर मुलं येत असतात. शिकल्याच्या नंतर हाताला काम नसतं, मग कुठेतरी शहराकडे त्यांना वळावं लागतं. त्यांना शेती पण कमी आहे, फार शेतीवरही उदरनिर्वाह होईल असं नाही. एका घरामध्ये 2-3 भावंडं असतील तर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळं कामासाठी त्यांना मुंबईसारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी यावं लागतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथे काहीतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. या अनुषंगाने मी गेली 4 वर्ष महिलांच्या आणि युवकांच्या माध्यमातून, म्हणजे महिला बचत गट असतील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे, आणि युवक जर म्हणाल तर कॉलेजच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून मी करिअर गायडन्स असेल, मार्केटिंगच्या सहज सोप्या पद्धती असतील, मार्केटिंगचं विक्री कौशल्य असेल, याचे प्रशिक्षण मी देत आहे. नक्कीच ताई, यापूर्वी तुम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून बरीच वर्ष काम केलेले आहे. सध्या आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये देखील आला आहात. नेमकं आपलं आणि पक्षाचं विजन काय आहे आता सध्याचं? मला या गोष्टीचा आनंद आहे. खूप छान आपण प्रश्न विचारलात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची महिलाविषयक धोरणं जर आपण अभ्यासली तर असं लक्षात येतं की जी प्रखड आणि सक्षम महिलाविषयक धोरणं करणारा एकमेव राजकारणातील व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पुरोगामी पक्ष आहे, पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. महिलाविषयी साहेबांची धोरणं चांगली आहेत आणि मलाही महिलांसाठी, युवकांसाठी काम करायचं आहे. त्यामुळे कुठेतरी विचारधारा जुळली आणि मराठा सेवा संघाचे जे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चळवळीत काम केलं, त्यांचंही नेहमी हेच विजन राहिलेलं आहे की महिलांनी पुढे यावं, महिलांनी काम करावं. साहेब नेहमी, खेडेकर साहेब महिलांच्या सक्षमीकरणासाठी आग्रही राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल की मराठा सेवा संघ ही अशी संघटना आहे की नवऱ्याला बायकोच्या पाया पडायला लावते, बरोबर ना? म्हणजे स्त्री पुरुष समानता
ही चळवळीतच साहेबांच्या जडणघडणीखाली माझ्यावर तो वैचारिक एक संस्कार झालेला आहे आणि त्याच विचाराचा पक्ष, पुरोगामी विचाराचा पक्ष मला लाभला. येणाऱ्या काळामध्ये निश्चित महिलाविषयी आणि युवकांविषयी पवारसाहेबांचेही खूप सक्षम आणि मोठे धोरणं आहेत आणि त्याच्यावरती काम करायला आम्हालाही आवडेल, कारण आम्हालाही वाटतं महिलांचा आणि युवकांचा विकास व्हायला पाहिजे. शेवटचा एक मुद्दा सांगेन की देशाची प्रगती कधी होते? 50% महिला देशामध्ये आहेत, 50% पुरुष देशामध्ये असतात. देशाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा महिलांचा विकास होतो. तर मला वाटतं की महिलांचा विकासही झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमीकरणावरती मोठ्या प्रमाणावरती पक्षाच्या माध्यमातून काम होईल असा मला विश्वास आहे. नक्कीच ताई. ताई, सध्या आपण पाहतोय की मागं एक 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये उलथापालथ होत आहे. सुरुवातीला शिवसेनाचे 2 भाग केले, शिवसेना फुटल्या गेली. त्यानंतर शरद पवार असताना देखील राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आणि या सगळ्या राजकारणाकडे आपण कसं पाहता, काय वाटतं? खरं पाहिलं तर माझ्या घराण्यामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि शेतकरी कुटुंबामध्ये माझा विवाह झाला. पण एकंदरीत अभ्यास प्रॅक्टिकली सोडलं आणि अभ्यासपूर्ण राजकारणाचा जर विचार केला तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांचं राजकारण आजकाल कुठेच दिसत नाही असं मला वाटतं आणि या गोष्टीची खंत पण आहे. पूर्वीचं राजकारण हे विरोधक असेल, कोणीही असेल तर त्याला सन्मान देऊन व्हायचं. आताचं राजकारण हे जास्तीत जास्त टीका कशी करता येईल किंवा वाबाडे कशी ओढता येईल याच्यावरती आधारित आहे. तर एकमेकांना मला वाटतं सन्मान देऊन वैचारिक राजकारण व्हायला पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला पाहिजे. उगाच खूपच खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे. म्हणजे मोठे नेते, मी खूप लहान आहे पण मला असं खंत आहे आणि दुःखाने म्हणावंसं वाटतं की मोठे नेते, अनुभवी नेते सुद्धा खूप खालच्या पातळीची एकमेकांवर टीका करतात. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय शिकावं आणि काय आदर्श घ्यावा. तर मला असं वाटतं की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांच्या विचाराचं राजकारण येणाऱ्या काळात व्हावं आणि या गोष्टीचा आनंद आहे पुन्हा एकदा की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे ह्या सुसंस्कृत आणि स्वाभिमानी नेत्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करता येईल. त्यासोबत ताई, राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकेल का, किंवा जर येण्यासाठी आपल्या पक्षाची काय रणनीती आहे, काय असेल, काय सांगाल? निश्चितच येणार आहे, कारण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहे. एक आरक्षणाचा मुद्दा आहे. दुसरं तुम्ही बघा ना, मागच्या 10 वर्षामध्ये किती महागाई वाढली आहे. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची योजना आली, चांगलं आहे, अभिनंदन आहे, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही. पण ते काय पैसे कोणी कोणाच्या खिशातून देत नसते, ते जनतेचे पैसे असतात आणि तो फिरून फिरून आपल्यालाच दिलेले असतात. मला असं वाटतं की बहिणीला पैसे देण्यापेक्षा बहिणीच्या हाताला काम द्या ना. 1500 रुपयात आता काय येते? गॅस सिलेंडरचा काय भाव झालेला आहे, तेलाचा भाव काय झालेला आहे, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आता 500 रुपयाला झालेला आहे. हेही कुठेतरी आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड आहे, महिलांवर अत्याचार आहे. कुठे शेतकऱ्याला काय आहे, आज सोयाबीनला भाव किती आहे हे कुठेतरी बघितलं पाहिजे. त्यामुळे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि या मुद्द्यावर मला असं वाटतं की महायुतीचं सरकार सपसेल अपयशी झालेलं आहे. सपसेल हा शब्द मी वापरते, म्हणजे पूर्णपणे अपयशी झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं 100% सरकार येईल, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, महाविकास आघाडीचं सरकार का येईल? कारण हे जे राजकारणानं आता खालची पातळी गाठलेली आहे ती आत्तापर्यंत कधीच नव्हती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यावेळेला लोकांना दुःख झालं ना, खऱ्या शिवसैनिकांना दुःख झालं. त्यामुळं लोकांना सुद्धा आता जसं आपण म्हणतो 50 खोके एकदम ओके, लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की काय चाललंय राजकारणामध्ये. घर घर फुटत आहे, पक्ष पक्ष फुटत आहे आणि ज्या वेळेला महायुतीचे काही ठराविक मंडळी भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि त्यांना तुरुंगात टाकत म्हणत होते, त्यांना आज मंत्रिपदं दिलेली आहेत, त्यांना मोठमोठी पदं दिलेली आहेत. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की शासनामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना नेतृत्वानं दिलेले शब्द, जसे जनतेला दिलेले शब्द आपण पाळत असतो ना, लोकांना असं वाटतं की अरे हे तर यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, आज यांना मंत्रिपद दिलेलं आहे. मग लोकांचा कुठेतरी अविश्वास झालेला आहे महायुतीवरती आणि तो त्यांच्या कार्यातून झालेला आहे, तो काही कुणी करून दिला असं नाही. तर त्यामुळे निश्चित लोकांमध्ये असंतोष आहे आणि असंतोष जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये मतदार पेटीतून मतदार त्याचा हक्क बजावेल आणि चित्र स्पष्ट होईल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटतं की महाविकास आघाडी सत्ता येईल? 100%. या महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाही. जर यदा कदाचित महाविकास आघाडी सत्ता आली तर महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? निश्चितच आमच्या सुप्रियाताई.
सुप्रियाताई सुळे यांनी या राज्याचं मुख्यमंत्री, महिलांना जर संधी मिळाली तर मुख्यमंत्री व्हावं आणि तो आमच्या सगळ्या महिलांचा सन्मान असेल. आम्हाला आवडेल ताईला मुख्यमंत्री म्हणून पाहायला. ताई, आपण वसमत विधानसभा मतदारसंघातले भूमिपुत्र असल्यामुळं आपण काम पाहताय. सध्या वसमत विधानसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती कशी आहे? दांडेगावकर साहेब जे आहेत, जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, हे अत्यंत जुनं आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व आहे. तर मी गेले 7-8 दिवस या मतदारसंघामध्ये फिरतीये आणि जेव्हा पदावर आले त्यानंतर माझा पहिलेच दौरा आहे इकडचा. मी जवळून बघते, अनेक लोकांना जाऊन भेटते, जुन्या लोकांना, शाळेतले मुख्याध्यापक असतील, रिक्षा संघटनाची लोक असतील, बचत गटाच्या आशा वर्कर, असे जे काही आहेत ग्राउंडची लोक, त्यांना, सर्वसामान्य माणसात, शेतकरी असेल तर साहेबांविषयी खूप चांगली भावना लोकांची आहे. दुसरी गोष्ट असं आहे की कोणतेही ईडी, म्हणजे एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये की ईडी आणि सीबीआय म्हणलं की लोकांना असं वाटायचं की कधी आमच्यावर धाड पडते आणि कधी आमचा नंबर लागते आणि कधी मग या पक्षातून त्या पक्षात एका रात्रीत नेता जायचा, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती. पण तसं असताना सुद्धा आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आमचे नेते, कधीही त्यांनी पक्ष सोडला नाही. कारण त्यांनी कधीही पक्ष सोडावा असा काही भ्रष्टाचार केला नाही ना, किंवा कुठेही त्यांनी पक्षाला हानी होईल असं कुठलं वर्तन केलं नाही. त्यामुळे मला वाटतं की ते एकनिष्ठ आहेत पक्षाशी आणि त्यांनी पवारसाहेबांची साथ कधीच सोडली नाही. आणि मला या गोष्टीचा खरंच अभिमान आहे की माझ्या मतदारसंघामधलं व्यक्तिमत्व, आमच्या हिंगोली जिल्ह्याचं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व आदरणीय दांडेगावकर साहेब पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि आमच्यासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. मग आता त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी त्यांना गुरु मानलं, गुरु शिष्याची निवडणूक म्हणून पाहिली जाते, गुरु शिष्य चालू आहे. त्यांनी 2019ला दांडेगावकर साहेबांनीच राजू नवघरे यांना दिली होती. मग ही खरंच निवडणूक म्हणजे अटीतटीची निवडणूक होईल का, किंवा दुसरा उमेदवार येऊ नये म्हणून ही निवडणूक राहिली आहे? ही निवडणूक फारशी अतितटीची वगैरे काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष फुटला त्यावेळेला निश्चित लोकांनी पवार साहेबांना साथ दिली. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यावेळेला लोकांनी उद्धव साहेबांना साथ दिली. बरोबर आहे. आता ज्या पद्धतीनं नवघरे दादा, राजू भैया नवघरे दादा, ते आता दुसऱ्या पक्षाकडून लढत आहेत, म्हणजे आपल्या अजितदादाच्या पक्षाकडून लढत आहेत. सरळ सरळ गणित आहे. लोकांना माहिती आहे त्यांना उमेदवारी कुणी दिली होती, त्यांना पुढे कुणी आणलं, लोकांना माहिती आहे, सांगण्याची काहीच गरज नाही. त्यामुळं जे साहेबांनी दिलं, दांडेगावकर साहेबांनी, त्याच्या बदल्यात समोरच्यांनी काय द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. ते आपण नाही सांगू शकत की समोरच्यांनी हेच दिलं पाहिजे. तो त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि तो जे काही देतोय त्याच्या बदल्यात जनता त्यांना जे काही द्यायचं ते देईल असं मला वाटते. नक्कीच ताई, सध्या आचारसंहिता देखील चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी देखील चालू आहे, प्रत्येक जण प्रचार करत आहे कमी दिवस बाकी राहिल्यामुळे. आपण सध्या दांडेगावकर साहेबांचा प्रचार देखील करत आहात. कशी प्रचाराची यंत्रणा चालू आहे, काय सांगाल? खूप सुंदर यंत्रणा चालू आहे. साहेबांचे दौरे सुरू आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांचे 2-3 राऊंड झालेले आहेत. आम्ही आता सर्कल वाईज काम करतोय. खूप चांगलं मॅनेजमेंट आहे. उद्या सकाळी साहेब फॉर्मसुद्धा उमेदवारीचा भरणार आहेत. मयूर मंगल कार्यालयासमोर सगळेजण आम्ही जमून उद्या 10 वाजता ते फॉर्म भरतील 28 तारखेला. दुसरी गोष्ट असं आहे की साहेब निवडून येणार हे निश्चितच आहे. कारण काय, वातावरण वगैरे निर्माण करण्याची गरजच नाही वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. साहेबांना मागच्या वेळेला सुद्धा साहेबांनी दुसऱ्याला उमेदवारी का दिली, एका कार्यकर्त्याला साहेबांनी का उमेदवारी दिली? कारण त्यांचं मन मोठं होतं ना. स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवलं त्यांनी आणि राजूभैया दादाला त्यांनी उमेदवारी दिली कारण ते कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम चांगलं होतं. साहेबांना असं वाटलं की एक कार्यकर्ता आपला आमदार होतोय, चांगली गोष्ट आहे, आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहू, आणि म्हणून दांडेगावकर साहेबांनी नवघरे दादाला उमेदवारी दिली. एवढंच नाही, त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना निवडून आणलं आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते राहिले. परंतु कालांतराने बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या आणि नवघरे दादाला वेगळा मार्ग निवडावा लागला आणि आता साहेब उभे आहेत. येणाऱ्या काळामध्ये साहेब निवडून येतील यात काही शंका नाही. नक्कीच साहेब निवडून येतील म्हणता तुम्ही. तुम्ही ताई पक्षात प्रवेश केलेला आहे, तुम्ही काम देखील करताय. तुमचं असं एखादं व्हिजन आहे का, नेमकं तुम्हाला काही लोकप्रिय व्हायचं आहे किंवा नेमकं काय काम करायचं, काही व्हिजन काय सांगा, व्हिजन संदर्भात काय सांगा तुमच्या वैयक्तिक? नाही, मी पक्षासाठी काम करणारी आहे. भविष्यामध्ये माझ्या काही अपेक्षा आहेत आणि त्याच्यासाठी मी काम करते असं नाही.
पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर माझ्याकडे राज्याचं उपाध्यक्षपद आहे, मला राज्यभर काम करण्याची संधी आहे. परंतु पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर दांडेगावकर साहेब आता इथे उभे राहिलेत आणि हा माझ्या सासरचा मतदारसंघ आहे. माझं एक सुनबाई म्हणून कर्तव्य आहे साहेबांच्या सोबत काम करणं. माझं जे काही नॉलेज आहे, प्रॅक्टिकल असेल, पुस्तकी नॉलेज असेल, मॅनेजमेंटचं नॉलेज असेल, त्याचा कुठेतरी फायदा साहेबांना व्हावा आणि साहेबांना आपल्या माध्यमातून काय मदत करता येईल या अनुषंगाने निरपेक्षपणे मी काम करत आहे. पुढच्या कुठल्याही गोष्टी सध्या तरी डोक्यात नाही. आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील किंवा दांडेगावकर साहेब असतील, हे आमचे नेते जे काही भविष्यात ठरवतील त्याच्यासोबत मी आहे. बाकी कुठलीही काही अपेक्षा नाही. नक्कीच ताई, त्यासोबतच आता एक शेवटचा प्रश्न, जाता जाता चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना काय आवाहन कराल, काय सांगाल? मी एवढंच सांगेल की ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, जनतेने हातात घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्ष कोणताही असो, कोणी पैशाचं आमिष देईल, कोणी वेगवेगळी आमिषी दाखवतील. युवक आहेत आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती, आपल्या राज्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणावरती आहेत. मी एवढंच आव्हान करेल की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मतदान हे एकमेव असं लोकशाहीनं दिलेलं शस्त्र आहे जे अन्यायावर घाव घालू शकते आणि न्याय देऊ शकते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या महिलांची सुरक्षितता, वाढलेली महागाई, युवकांच्या हाताला नसलेलं काम आणि समृद्ध महाराष्ट्र जर आपल्याला बघायचं असेल, आपल्या महाराष्ट्रातले बरेच उद्योगधंदे बाहेरच्या राज्यामध्ये गेले, आपल्या युवकांना पुन्हा बेरोजगारीची वेळ आली. ह्या सगळ्या गोष्टीचा सदसद विवेक बुद्धीनं युवकांनी विचार करावा, महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. महिलांनी असं ठरवावं, म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं शेवटचं, की बघा ना, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दिले, हरकत नाही, पण जाहिरात किती केली? असा कोणता भाऊ आहे की 1500 रुपये देऊन 270 कोटीची जाहिरात करतो? कोणता भाऊ आहे? एवढंच नाही, आता दादा आपण मराठवाड्यातली माणसं, विदर्भातली माणसं, आपल्याकडे गरिबी खूप आहे हो. कितीतरी भाऊ आहेत बहिणीसाठी 4-2 एकर शेती विकतात, एकरभरातला अर्धा एकर विकून ते बहिणीचं लग्न करते. तुम्ही कोणत्या तरी लग्नात रुखवताच्या शेजारी भावाचा बॅनर बघितला का की मी अर्धा एकर जमीन विकली माझ्या बहिणीचं लग्न करतोय? बघितला बहिणीच्या लग्नामध्ये? नाही. भावानं बहिणीसाठी काय केलं हे जाहिरातीतून जर भावाला सांगावं लागत असेल तर यापेक्षा त्या बहिणीचंही मोठं दुर्दैव नाही दुसरं आणि त्या भावाचंही मोठं दुर्दैव नाही. त्यामुळे आपण बहिणीसाठी काय करतो हे जर सरकार 270 कोटी रुपये खर्च करून जाहिरातीच्या माध्यमातून सांगत असेल की मी माझ्या बहिणीला 1500 रुपये दिले, मी माझ्या बहिणीला 1500 रुपये दिले, आपण मराठवाड्यात, हे दुर्दैव आहे. आपण मराठवाड्यातले असल्यामुळे मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा सांगेन. आपण कधीतरी बहिणीबाळीकडे जातो, लेकीबाळीकडे जातो सणासुदीला, आणि आपल्याकडे काकणचोळीला काहीतरी 100, 500, 1000, 2000 रुपये देतात. मग भावानं जर बहिणीला 100, 500, 1000 रुपये काकणचोळीसाठी दिले, भाऊ येऊन लगेच गावात बॅनर लावतो का की मी माझ्या बहिणीला 1000 रुपये बांगड्या भरायला दिले, 200 रुपये बांगड्या भरायला दिले? नाही ना. भाऊ जे काही बहिणीसाठी करतो तो कधी कुठे बोलतच नसतो. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि दुर्दैव आमच्यासारख्या या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बहिणींचं की आमच्या भावाने आम्हाला 1500 रुपये दिले आणि 270 कोटीची जाहिरात केली, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो. मग आता यांना फायदा होणार नाही, मग इलेक्शनसाठी स्टंट पाहिजे? फायदा नाहीच होणार ना, कारण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलेला आहे. जसं आता माझी जी भावना आहे अशी सगळ्याच बहिणींची भावना आहे ना. ज्यांना समजतंय की हे चुकीचं आहे त्यांची भावना हीच आहे, आणि ज्यांना समजतही नसेल, समजा खूप जास्त अभ्यासही नसेल, काही माझ्या माता भगिनी ग्रामीण भागातले असतील, त्यांनाही असं वाटतं ना 1500 रुपयापेक्षा आमची सुरक्षितता महत्त्वाची, आमच्या हाताला काम महत्त्वाचं. आणि 1500 रुपयात काहीच येत नाही ना. आज गॅस 1000 रुपयाला झालेला आहे, 900, 950 रुपयाला गॅस सिलेंडरचा भाव आहे. त्यामुळे परवडतच नाही हे सगळं. नक्कीच ताई, वेळातला वेळ काढून राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून आपण संवाद साधला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. नक्की निश्चित धन्यवाद. ह्या होत्या उद्योजिका, वक्त्या आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या उपाध्यक्षा उषाताई इंगोले यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. आपल्याला नेमकं काय वाटतंय, आपला जर एखादा काही प्रश्न असेल तर तुम्ही देखील कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. यासह राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वेगळ्या सत्रामध्ये आपण वेगवेगळ्या दिग्गज व्यक्तींशी संवाद साधणार आहोत. यांच्या सर्व मुलाखती आपण पहा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये वेगळ्या विषयासह वेगळ्या व्यक्तिमत्वाशी. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.